बीड गेवराईत औरंगाबाद संभाजीनगर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाची कारवाई। लाचलुचपत प्रतिबंधक उपअधीक्षक संगीता पाटील यांचा सापळा यशस्वी। तो भ्रष्टाधिकारी फरार, मात्र खासगी इसाम अटकेत। गेवराई पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू। बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यामध्ये लाचखोरीचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे। रेशीम उद्योग विकास योजना बीड अंतर्गत पंचायत समिती गेवराई येथे कार्यरत असणारा तांत्रिक सहाय्यक संदीप रोहिदास राठोड याला 10,000ची लाच स्वीकारताना औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने पकडले आहे। याविषयी सविस्तर माहिती अशी तक्रारदार यांच्या शेतीमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत रेशीम उद्योग विकास योजना राबवण्याकरिता तुती झाडांची लागवड करायची होती। त्यासाठी नरेगा अंतर्गत फाईल दाखल करून मंजूर करण्यासाठी आरोपी संदीप राठोड यांनी तक्रारदाराकडे 10,000 रुपये लाचेची मागणी करून खासगी इस्माकडे देण्याचे सांगितले। खासगी इस्म चंद्रकांत धर्मराज शेळके यांनी पंचसाक्षीदारासमोर 10,000 रुपये लाचेची रक्कम स्वीकारली म्हणून खासगी इस्म यांना ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस स्टेशन गेवराई येथे चालू आहे। सदरची कारवाई शहरातील माऊली ऑटो गॅरेज येथे करण्यात आली आहे। सदरील कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस उपअधीक्षक संगीता पाटील, पोलीस हवालदार सुनील पाटील, विलास चव्हाण, CN बागुल यांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर यांनी केली आहे।